ओके, एक 5 डझनचा काय रे साधारण आता का? 1300 रुपये. हां, म्हणजे 60 आंबे आपला 1300मध्ये. आपण आता ऑनलाईन वगैरे देतो का? इकडे तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर नाही देऊ शकत, पण तुम्हाला जो गाला आहे ना त्यांचे नंबर सांगतो आहे. 6 हे 60 डझन आहे. और किती काय आहे? 1800 रुपयाला 6 डझन आंबे आहे बघा. हां, ती कशी बोललात दर? हां, 1000 रुपये साईजप्रमाणे आहे. 800 रुपये, 900 रुपये, तो 1000. ही पूर्ण पेटी 2500 रुपयाला, त्याच्यामुळे 60 डझन आहे. 383 ना, 383ला तुम्ही येऊ शकता इथे. तिला पण तिकडून एंट्री केली होती आणि असा फिरत आपण इकडे आलेलो आता. पायरी हां किती? 2000 होतं. पायरी चवीला एकदम चांगला ना, एकदम हापूसपेक्षा. एका पेटीमध्ये किती बसतील? 60 म्हणजे 5 डझन आहे तयार आंबा. बरोबर किती मोठा आहे. हे अडीला ठेवले ना सोडून, म्हणजे पेंड्यामध्ये की हे पिकणार आंबे. थोडी साईज मोठी आहे बघ. हे मार्केट इतकं मोठं आहे ना की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक साधारण अंदाज येईल की कोणकोणते दर किती आहेत आणि त्याप्रकारे तुम्ही आंबा हे विकत घेऊ शकता. इकडे ना हे आंबा शॉर्टिंग होतं. शॉर्टिंग झाल्यानंतर पेंड्यामध्ये कशा प्रकारे ठेवतात, म्हणजे 2 प्रकारे शॉर्टिंग होतं. एक छोटा आंबा, मोठा आंबा असं करू, आणि त्या पेंड्यामध्ये हे आंबे ठेवणार. तर आपला हे रत्नागिरी हापूस, आणि हा आता सध्या म्हणजे म्हणतात ना पेंड्यामध्ये ठेवलं तर 5 ते 6 दिवस जातील तयार व्हायला. हा पण आपला रत्नागिरी हापूस आहे. साईजप्रमाणे त्यांची बघू शकता शॉर्टिंग केलेली आहे अशी. आता कसा पेटीचा भाव आहे आता? 2500 रुपये 5 डझन असं. 2500 रुपये 5 डझन. तर ते एका पेटीमध्ये 2 डझन आहेत का किती? 2 डझन. आणि काय 2 डझनचा चालू आहे आता? 2 डझन 1300 रुपये. 1300 रुपये. तुम्ही ठेवता आंबे साधारण किती दिवसात तयार होतील आता? आता हे कच्चे दिले ते आज सोमवार आहे, शनिवारी खोलायचं डायरेक्ट. एक 4 दिवस. ओके. आता देवगड का रत्नागिरी? दादा देवगड आहे. मित्रांनो इकडे पाहू शकता पेटी आहेत ना, रेडी आहेत. ह्याच्यामध्ये फक्त आंबा फिट करायचा आहे. 2 डझन असेल, 3 डझन असेल, 5 डझन असेल, आणि तो तुम्हाला भेटणार. सगळे आंबे आलेले आहेत मार्केटमध्ये. जुन्नरवरून आहे, अलिबागवरून आहे, कर्नाटकी आहे. तर सांभाळून तुम्ही हा आंबा घ्या. हे बघा, पण देवगड हा तयार झालेला आंबा आहे. हे बघा 469 नंबर आहे. तिकडे तुम्ही येऊ शकता देवगडचा आंबा घ्यायला. हे 493 नंबर गाला, आणि यांच्याकडे हा देवगडचा हापूस आहे. तुम्ही हे ऑनलाईन देखील घेऊ शकता. म्हणजे घरपोच डिलिव्हरी तुम्हाला मिळेलच. मेल मस्त आहे एकदम. अस्सल देवगड हापूस आंबा. पेंड्यामध्ये हे मँगो नॅचरल पद्धतीने पिकतात. हे बघा त्या पेटीमध्ये ठेवणार. बघू शकता बा, हातामध्ये असं मावेल एवढं ही साईज आहे. हां, ही साधारण एका पेटीमध्ये किती असतील? 4 डझन. आणि काय असेल 4 डझनचा? 1500 रुपये. 510ला तुम्ही या नक्की. बघा इकडे साईज तुम्हाला पुरेपूर मोठी साईज मिळते एकदम. आपला पायरी 6 डझन आहे आणि 1800 रुपये. आणि हा कितपत तयार होईल? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांजरेकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांजरेकर ब्लॉग हे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये वाशिममधील FMC मार्केट कव्हर करतो आहे. ते म्हणजे कोकणातील हापूस आंबा हा मार्केटमध्ये आलेला आहे. आपण संपूर्ण आपण दर जाणून घेणार आहोत, डझन आणि पेटीचा काय दर आहे. अक्षय तृतीयानंतर जास्तीत जास्त आंबा हा मार्केटमध्ये येतो. आणि आता आपण आलेलो आहे सांडपाडा रेल्वे स्टेशन तिथे, म्हणजे जवळचं स्टेशन म्हणजे सांडपाडा स्टेशन आहे. आणि माझ्यावर आलेले तनिष्का. तर आपण संपूर्ण ना FMC मार्केटची सिरीज बनणार आहोत. त्यातला पहिला व्हिडिओ असणार आहे म्हणजे हापूस आंब्याचा. नंतर आपला फ्रूट मसाला मार्केट, कांदा बटाटा मार्केट, ड्रायफ्रूट मार्केट संपूर्ण कव्हर करणार आहे. तर आता तुम्हाला पाहिजे सुरुवातीपासून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे, जेणेकरून इकडे जवळ येत असेल म्हणजे या स्टेशनपासून FMC मार्केटला. तर जवळचं स्टेशन हे सांडपाडा स्टेशन आहे. अगदी वॉकेबल मी 15 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. आणि शेअर ऑटोने केलं तर 10 रुपये घेतात. तर आपण डायरेक्टली फ्रूट मार्केटजवळ पोहोचणार आहोत. आणि जर तुम्हाला मसाला मार्केटला जायचं असेल तर 10 मिनिटांमध्ये तुम्ही मसाला मार्केटला देखील पोहोचू शकता. तर आता आपण आहे सांडपाडा रेल्वे स्टेशन, हे जवळ आहे. ह्यातून आपण शेअर ऑटो पकडणार आहे. आणि माझ्यावर आले तनिष्का. तर आता आपण जाऊया मार्केटमध्ये, तिथून डायरेक्ट आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बरं, तुम्ही इकडे आलात तर चालत तर जाऊ शकता, पण आपण आता राम आहोत शेअर ऑटो पकडायला. चल, इकडे तुम्ही आलात ना, समोर आहे सांडपाडा रेल्वे स्टेशन. आणि
ह्या स्टेशनच्या बरोबर इथूनच शेअर ऑटो असणार आहेत. तुम्हाला 10,000 रुपये घेतात आपल्याला मार्केटला पोहोचेपर्यंत. तर आपण जाऊया शेअर ऑटोने. आपण आलेलो आहे समोर फळ बाजार हे मार्केट आहे. असा एंट्री इथून आणि इकडून आपण आलो तिथं आपल्याला शेअर ऑटो 10 रुपये आपण इथं उतरतो. तर जाऊया आतमध्ये आणि आतून आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे आणि तुमचे जे सर्व मित्रपरिवार त्यांच्याबरोबर जरूर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर आपण आलेलो आहे मार्केटच्या आतमध्ये आणि आज नाही ना खूप साऱ्या गाड्या ह्या लागलेल्या आहेत म्हणजे आल्या आहेत. म्हणजे फ्रूट मार्केटला नेहमीच गर्दी असते आणि आता आपण सकाळचे 11:15 वाजलेत. म्हणजे आता आपण आलेलो आहे सकाळी 10 वाजता निघालो होतो. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याचा दर संपूर्ण जाणून घेणार आहोत. आपण आहे बरोबर मार्केटच्या आतमध्ये म्हणजे मेन गेट आहे तिथे आणि आपल्या समोरच आपल्याला पाहायला मिळतो आहे गेटच्या बाजूला आंबा, हापूस आंबा. तर दर वगैरे जाणून घेऊया. तर कसं आहे रत्नागिरी हापूस आहे का? राणीबाग अलिबागवरून आले का? ओके बघा हे अलिबागचे आंबे आहेत. एका पेटीमध्ये किती असतात साधारण? 2 डझन. आणि काय भाव आहे याचा? 900 रुपये. ओके 900 रुपयाचे 2 डझन आहे. अरे 800 रुपये का 2 डझन है. ये 4 डझन है 1000 रुपये का. 5 डझन 1000 रुपये. सब अलिबाग आहे. अलिबागचा आहे आंबा. 1000 रुपये डझन, 900 रुपये डझन, 800 रुपये डझन. 2 डझन आहेत का? हाँ ये 2 डझन है. और ये 4 डझन है 5 डझन 1000 रुपये. ओके 2 डझन, 4 डझन, मग 5 डझन जसा रेट आहे इथे. पुढे बघा इकडे रत्नागिरी हापूस आणि आपलं रत्नागिरी हापूस ना. तर काय दर चालू आहे आता सध्या? दर काय चालू आहे आता? 2 डझन 800, 2 डझन 800 रुपये आणि 900 रुपये. फळ बघू शकता तयार झालेलं आहे पूर्ण आणि सर्व 2 डझन मिळतात आणि प्रत्येकाचा हा दर वेगवेगळा पाहिजे. तर पॅकिंग होते. रत्नागिरी हापूस 800मध्ये साधारण बघू शकता. एक फळ एवढं मोठं आहे बघ. तयार झालेलं फळ आहे तसं. आता आपण हापूस आंबा बघितला, अलिबागचा आंबा बघितला. बघा इकडे पण बघू शकता. तर इकडे पॅकिंग वगैरे चालू आहे. थोडं आपण आतमध्ये जाऊया. हां हां रत्नागिरीचं आहे ना. अलिबाग रत्नागिरी दोन्ही पण आहेत. बघा आंबेच आंबेत एवढीच गर्दी आहे. तर आंबे तयार आहेत ना. तिकडे पण आंबा. आपण आता आलो आहे मार्केटला म्हणजे सुरुवातीलाच आलो आहे. पुढे बघूया आपण. रत्नागिरी आता कोणता आंबा रत्नागिरी का देवगड? रत्नागिरी आहे ना. एवढं मोठं आहे. ठीक आहे. कशी पेटी आहे? 5 डझन का है. कैसा पेटी आहे काय? 2000 रुपये आणि एक पेटी आहे. 5 डझन म्हणजे एक 60 आंबे आहेत. आंब्याची साईज म्हणजे मोठी आहे आणि तयार आंबा आहे बघा पूर्ण मस्त आहे. 5 डझनची एक पेटी आहे आणि 2000 रुपये आपल्याला हा आंबा मिळतो आहे. हा तयार होतो आहे. आंबा तयार होण्यासाठी हा केशर आहे का? हा केशर आहे आणि तो हापूस जो आहे ना तो अडीमध्ये म्हणजे आपला पेंडामध्ये आपण ठेवतो ना त्या प्रकारे तो तयार होतो बघा. आपण मगाची 2 डझन बघितले. आता हा 5 डझनचा भाव आहे. आपण इकडे जाऊया. तुम्ही हा बघा इकडे देखील दर बघू शकता. अगं देवगड का रत्नागिरी? हां रत्नागिरी हापूस ना तयार आहे. एका पेटीमध्ये साधारण किती असतात आंबे? आता एका पेटीमध्ये 5 डझन. ओके एक 5 डझनचा काय रे साधारण आता का? 1300 रुपये. हां
म्हणजे 60 आंबे आपला 1300मध्ये. आपण आता ऑनलाईन वगैरे देतो का मुंबईमध्ये वगैरे कुठे मुंबईमध्ये? ओके, नाही आता होम डिलिव्हरी मिळते आपल्याला मुंबईमध्ये वगैरे कुठे भेटू शकते का? भेटू शकते ना. बघा हे हापूस आंबा साईजप्रमाणे तुम्ही बघू शकता, पण हे 5 डझनचे ही पेटी आहे आणि 1300 रुपये. तर मित्रांनो तुम्हाला ना इकडे मार्केटमध्ये द्यायला लागेल ही पेटी जर तुम्हाला घ्यायत असेल तर. आपण आता इकडे सुरुवातीला पण तिकडून एंट्री केली होती आणि असं फिरत आपण इकडे आलेलो आता. तर बघा तुम्ही मँगो हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. मग जेव्हा अलिबागचे बघितले, रत्नागिरी हापूस बघितला. हा वेगळा आंबा आहे. ये कौन सा आंबो मँगो? दशेरी. ओके, हा गुजरातवरून आलेला आहे मँगो. तर आता आपण बघूया रत्नागिरी हापूसवर बघितलं. आता आपण जरा पुढे ते मोठं मार्केट आहे आणि खूप सारे काय म्हणते दुसऱ्या स्टेटचे आंबे. हां बघा गाड्या ह्या उतरलेल्या आहेत. बघू शकता ह्यामध्ये मिक्स आंबा आहे सर्व. फणस पण आहे बघा. आपण स्पेशली हा आंब्याचा व्हिडिओ बनवतो आहे. सर इथून चालू करूया आपण. बघा आंबाच आंबा मस्त आहे बघ. रत्नागिरी हापूस आहे. बघूया तुमचं इकडे पण रत्नागिरी हापूस आहे संपूर्ण आहे. दादा हापूस काय रत्नागिरी? एका पेटीमध्ये किती साधारण? ओके, मग 2 डझनचा काय साधारण अंदाज? 800 रुपये. 2 डझन हे 800 रुपये आणि 3 डझन? ओके, 3 डझन 800. ओके, बघा साईज मोठी आहे ते बघू शकता. आणि 2 आणि 3 डझनपेक्षा मोठी पेटी आहे का? ही मोठी पेटी आहे बघ. याच्यामध्ये किती असते? 60. ओके, 1 मिनिट पुढे विचारू आपण दादांना. 7 डझन? 60 डझन आहे भारीवाला माल. आणि हा कसा असेल रेट आता? हे 2500 रुपये येणार. 2500 रुपये. 7 डझन आहेत आणि पूर्ण पेटी भरली आहे बघा. आणि हे 2 आणि 900 रुपये. हां हे 2 आणि 3 डझन. हा 2 डझन ना? 900 रुपये. 900 रुपये. आणि रत्नागिरीचा अस्सल हापूस आंबा हा बघा साईज बघू शकता. आणि हा तयार माल आहे. हा पेंड्यामध्ये ठेवल्यावर 1-2-3 दिवसामध्ये तयार होतो. साईज मोठी आहे. साईज आहे 1000 रुपये. ते साईज बघू शकता तुम्ही. हां ती कशी बोललात दर? हां 1000 रुपये. साईजप्रमाणे आहे. 800 रुपये 900 रुपये तो 1000. ही पूर्ण पेटी 2500 रुपयाला. त्याच्यामुळे 7 डझन आहे ना. तर रत्नागिरी हापूस आंबा बघा. तर आता इथं आपण जर हा गाला नंबर बघितला 383 ना. 383ला तुम्ही येऊ शकता इथे. बघा आपल्याला अस्सल हापूस रत्नागिरी हापूस बघायला मिळेल. आणि तयार आहे माल संपूर्ण आपल्या पेटीमध्ये. आणि इथे जाऊन तुम्हाला खरेदी करायला भेटणार आहे बघा. तनिष्काने बघडले. साईज गोड नाही एकदम अस्सल हापूस आंबा. चला बघूया पुढे आपण कसं जातो ना. सगळीकडे पेट्या ह्या म्हणजे तयार होतं म्हणजे पाठवतात ना बाहेर वगैरे माल. त्या प्रकारे पेट्या ह्या रेडी आहेत. काय काय ठिकाणी माल आहे ना अडीला लावत आहेत. बघूया आपण फक्त. तर देवगड का? पायरी आंबा आहे. पायरीचा दर खूप जास्त असतो आणि चवीला ना हापूस आंब्यापेक्षा बोलतात बाहेर चांगला आहे एकदम पायरीचा. ओके, हे एका पेटीमध्ये किती असेल पायरी? हा किती? 2000. पायरी चवीला एकदम चांगला ना एकदम हापूसपेक्षा. एका पेटीमध्ये किती बसतील? 60 म्हणजे 5 डझन आहे. 5 डझन हा पायरी आंबा ना खूप जबरदस्त. आता हे साधारण पेंड्यात ठेवल्यानंतर किती वेळात हे पिकतील आंबे तयार होतील असे? 4-5 दिवसामध्ये. बघूया पुढे आपण. आता हा गाला आहे 381 आणि यांच्याकडे हा पायरी आंबा मिळतो आहे.
बघा हापूस आंबा पण आहे पायरी. आपण बघूया पुढे एक एक करून आपण खूपसे फ्रूट मार्केटमध्ये आंबे तर पाहायला मिळतात आपल्याला, त्याबद्दल बाकीची फळं पण बघायला मिळत आहेत. पण आपण फक्त हे मँगो हे कवर करतो आहे. बघा खूप गर्दी आहे. हा मागून येतो आपण एक फ्रूट मार्केटचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. हो बघा पूर्ण हापूस आंबा आहे आणि आतमध्ये पॅकिंग वगैरे चालू आहे. तयार हापूस आंबा आहे. आपण आता जाणार आहोत. हे बघा तयार आंबा आहे. आता हापूस आहे का? हापूस ना कोण आहे तिथे? हा बघा हा आहे तयार आंबा. फळ बघा किती मोठा आहे. हे आता हे अडीला ठेवले ना सोडून म्हणजे पेंड्यामध्ये की हे पिकणार आंबे. थोडी साईज मोठी आहे बघ त्याची. तयार आंबा आहे बघ इथे. पण हे मार्केट इतकं मोठं आहे ना की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक साधारण अंदाज येईल की कोणकोणते दर किती आहेत आणि त्याप्रकारे तुम्ही आंबा हे विकत घेऊ शकता. पण हापूस आंबा हा दिसताक्षणी तुम्हाला समजणार की कशाप्रकारे म्हणजे हा म्हणजे मेल बघू शकता. आणि आपले जे मराठी जे आहेत ह्या मार्केटमध्ये त्यांच्याकडून हा आंबा खरेदी करा. पूर्ण मार्केट फिरलो. आता इकडे ना हे आंबा शॉर्टिंग होतं. शॉर्टिंग झाल्यानंतर पेंड्यामध्ये कशा प्रकारे ठेवतात म्हणजे 2 प्रकारे शॉर्टिंग होतं. एक छोटा आंबा मोठा आंबा सगळं आणि त्या पेंड्यामध्ये हे आंबे ठेवणार. तर आपला हे रत्नागिरी हापूस आणि हा आता सध्या म्हणजे म्हणतात ना पेंड्यामध्ये ठेवलं ते 5 ते 6 दिवस जातील तयार व्हायला. कशा प्रकारे मग तुम्ही बघितलं ते आंबे तयार होते. आता हे आंबे तयारच आहेत. आता हे पेंड्यात ठेवल्यानंतर एक नॅचरल हे पिकणार आहेत एकदम मस्त आहे की. तर तुम्ही डायरेक्टली हा घेऊ शकता, कोणालाही देऊ शकता. म्हणजे 5-6 दिवस 10 दिवस कमी कमी हे राहू शकतात आंबे. अरे आता आपण आणखीन बघूया पुढे. हा बघा चल हापूस आंबा. अक्षय तृतीयानंतर जास्तीत जास्त हे मँगो ह्या मार्केटमध्ये येतात. ते बघा मस्त. आता हापूस रत्नागिरी हापूस हा हा बघा तयार झालेला आहे ना माल ना. तयार मतलब एक 2-3 दिन में तयार हो जाएगा ना. हा पण आपला रत्नागिरी हापूस आहे. साईजप्रमाणे त्यांची बघू शकता शॉर्टिंग केलेली आहे अशी. आता कसा पेटीचा भाव आहे आता? 2500 रुपये 5 डझन असं ना. 2500 रुपये 5 डझन आंबा असणार आहे. तर साईज बघू शकता तुम्ही आंब्याची. आता हा पेंड्यामध्ये किती दिवसात तयार होईल तरी? 4 दिवसांनी तयार होईल ना. मस्त. तिकडे पण शॉर्टिंग होते बघा. आणि खूप सारा हापूस आंबा आता मार्केटला आला. अक्षय तृतीयानंतर जास्तीत जास्त आंबा येतो. तनिष्का बघितले आंबे खूप सारे आणि टेस्टला एकदम एक नंबर असतो टेस्ट. आणि आपल्या माणसांकडून खरेदी करा जास्तीत जास्त. त्याने तुम्हाला अस्सल हापूस आंबा पाहायला मिळेल आपल्याला. मार्केटमध्ये खूप सारे हे फ्रूट तर आलेलेच आहेत पण आता आपण खास करून फक्त आंब्याचा व्हिडिओ बनवतो आहे. आणि आता गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. आपण आंब्याचा दर हा प्रत्येक ठिकाणी जाणून घेतो आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. हे बघा आंबे ते बघा मस्त. हापूस रत्नागिरी रत्नागिरी हापूस आहे. आता या पेटीमध्ये पॅकिंग होते. अरे एका पेटीमध्ये 2 डझन आहेत का किती? 2 डझन. आणि काय 2 डझनचा चालू आहे आता? 2 डझन 1300 रुपये. 1300. तुम्ही ठेवता आंबे साधारण किती दिवसात तयार होतील आता हे? कच्चे दिले ते आज सोमवार आहे, शनिवारी खोलायचं डायरेक्ट. हां एक 4 दिवस. ओके 8 दिवस लागणार. आणि हा आता हा तयार आहे. बघा हा म्हणजे 2 दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे खायला मिळणार.
मस्त हा आपल्याला हे डझन म्हणजे 2 डझन 1 पेटीचा असं आपण संपूर्ण ही रेंज बघतोय. आता बघ ह्याच्यामध्ये 1 डझन बसत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 डझन बसत आहेत. आणि दादा 1 डझन काय बोलाल कसं 1 डझनचा काय सांगाल 1 डझन कसं 600 रुपये. फळ बघू शकता तुम्ही 700 रुपये आणि हा 1300 रुपये. हां साईज म्हणजे मिडियम साईज आहे. जशी साईज असेल त्याप्रमाणे हा रेट असतं बघा. चवीला एकदम मस्त. आंबे बघायला मिळत आहेत. आपण जास्तीत जास्त आहे ना म्हणजे जो मराठी आपला जो आहे माणूस त्यांच्याकडून आपण आंबे बघतोय. मस्त. आता देवगड का रत्नागिरी काका देवगड का रत्नागिरी देवगड दा आता देवगड का रत्नागिरी दादा देवगड आहे ना. एका पेटीमध्ये किती असतील पेटी असेल तशी ना बांधलं होतं ना. एक साधारण आपल्या पेटीप्रमाणे कसा भाव असेल 4 डझन 5 डझनचा कसा रेट असेल. आता ते 1200 रुपये सुरुवात आहे 2000 रुपये. 1300 रुपये घेऊ शकतो ना. 400 रुपये डझन समजा आपण 400 रुपये ते 700 रुपये डझन डझनने मिळेल. मी डझन पण घेऊ शकतात ना. तर आपण मग रत्नागिरी बघितला तर हा आहे देवगडचा. एक अंदाज आहे हा किती दिवसामध्ये तयार होईल आपल्या पेंड्यामध्ये 6 दिवसात. वा फळ बघू शकता ही साईज आहे. आता हा किती साईज मोठी आहे बघा एकदम. आणि त्या पेंड्यामध्ये हे आंबे ठेवत आहेत पिकायला. तर तनिष्क काय जबरदस्त हा आंबा देवगडचा बघतो आपण 1300-1200 रुपये 8 डझन आहे. तर हा पण हा देवगडचा आपण बघितला ना तर तो एक 7-8 दिवसात तयार होणार. हा तयार झालेला आहे आणि हा 1300 रुपये 2 डझन. हे बघा तयार आहे मला हे बघा. मला हे किती 430 हां 437ला या तुम्ही. हे बघा इकडे देवगडचा आपण तुम्हाला बघायला मिळतो मला. आता मित्रांनो इकडे पाहू शकता पेटी आहेत ना रेडी आहेत. ह्याच्यामध्ये फक्त आंबा फिट करायचा आहे. 2 डझन असेल 3 डझन असेल 5 डझन असेल आणि तो तुम्हाला भेटणार. हे बघा संपूर्ण पेट्या म्हणजे म्हणतात ना आंब्यासाठीच आहेत. 4 डझन आहे कुठल्या हे लाच जावे हापूस रत्नागिरी हापूस. हा बघा हे पॅकिंग फक्त विचारूया आपण ना. फळ मार्केटचा हा व्हिडिओ वेगळा बनणार आहे. तर सध्या आपण बघतोय ते आंबा. बरं आपलं रत्नागिरीच आहे. आता देवगड रत्नागिरी कुठला आहे देवगड आहे जुन्नरचा. हे जुन्नरचा आंबा आपण म्हणजे रेडी व्हायला टाईम लागेल. हा शिवनेरी हापूस. वेगवेगळे आंबे आलेले आहेत मार्केटमध्ये. जुन्नरवरून आहे अलिबागवरून आहे कर्नाटकी आहे. तर सांभाळून तुम्ही हा आंबा घ्या. हे बघा कुठला आंबा हा हापूस रत्नागिरी आहे का रत्नागिरीच आहे. रत्नागिरी आहे ना बरं आहे. मग ये 5 डझन आहे 1500 रुपये रत्नागिरी हापूस. तयार आहे माल पूर्ण. अरे एक पेटीमध्ये पूर्ण 5 डझन आहेत का. आणि ह्याचा रेट काय असणार आहे इसका रेट काय आहे का 2500. ओके हे 2500 रुपये आणि हे 1500. बघा आणि पेटीमध्ये प्रत्येक ठिकाणी बघू शकता ना पेटीमध्ये बघता हे ठेवून दिलेत. तुम्ही आता इकडे आलात तर इकडे पेटीमधून पॅकिंग करून मिळणार. चल धन्यवाद. हे बघा हापूसच आहे तयार आहे. हापूसच आहे आपण हापूसच आहे. रत्नागिरी देवगड हा आंबा कुठला आहे माहिती बघायला लागेल. तर मित्रांनो आता आपण जो आंबा बघतो तो देवगडचा तयार आंबा आहे. तर तुम्ही साईज बघू शकता आंब्याची. एका पेटीमध्ये किती असणार येणार एका पेटीमध्ये किती येणार आंबे 60 रंग आहे 60 5 डझन 5 डझन आणि हे पण 6 डझन आहे. आणि रेट एकच आहे सर्वांचा 2500 किती हे 2300.
आणि साईजप्रमाणे मोठी आहे ती किती आहे? 2500 2500 2300 आणि हे 2200 बघ साईजप्रमाणे तयार आंबा ते पण सेम आहे का? ते अलग आहे का? आपण देवगड हा तयार झालेला आंबा आहे तर बघा 469 नंबर आहे तिकडे तुम्ही येऊ शकता देवगडचा आंबा घ्यायला. चला धन्यवाद. आपण तयारच आंबा आहे सर्व सर्व हापूस आहे. आता आपण मार्केटच्या एकदम शेवटच्या टोकाला आलो आहे तिथे कलिंगड वगैरे पाहायला मिळतात. हां कलिंगड आहे इथे पण आपण आता मँगोचा पूर्ण हा व्हिडिओ बनवतो हापूस आंब्याचा. तो पण तयारच होणं. कोणता आहे? रत्नागिरी देवगड आहे. फळ बघू शकता ना. एका पेटीमध्ये किती डझन आहेत? 6. आणि कशी पेटी आहे? 2200 रुपये पेटी. 6 डझन आंबे सर्व. आणि त्याची साईज मोठी असेल ह्याच्यामध्ये कमी आहेत ना मग 5 डझन. ओके हो. ह्याच्यामध्ये 5 डझन आहेत आंबे. ही 5 डझन ह्याच्यामध्ये 4 4.5. मग त्याची रेंज वेगवेगळी आहे वेगवेगळे रेट असतील ना. हे बघा हे पेटीमध्ये पॅकिंग केलेलं आहे. आपण आता हे इथे देऊन खरेदी करायला लागेल ना मँगो. तर तुम्ही डिलेवरी वगैरे देता हां पण ते दुकान. आता आपण आलो आहे हे 493 नंबर गाला आणि यांच्याकडे हा देवगडचा हापूस आहे. तर तुम्ही हे ऑनलाईन देखील घेऊ शकता. म्हणजे घरपोच डिलिव्हरी तुम्हाला मिळेलच पण तुम्हाला इकडे पण येऊन तुम्ही खरेदी करू शकता. मेल मस्त आहे ना एकदम अस्सल देवगड हापूस आंबा. जाऊया. हा पेंडा आहे. या पेंड्यामध्ये मँगो नॅचरल पद्धतीने पिकतात. हे बघा या पेटीमध्ये ठेवणार आणि पेंड्यामध्ये ठेवणे. आपण तिकडून आलो आंबे आहे तिकडे बघा आंबा. तर कुठला आंबा? देवगड रत्नागिरी आहे. रत्नागिरी साईज खूप मोठी एवढी बघू शकता बा. हातामध्ये असं मावेल एवढं ही साईज आहे. हां ही साधारण एका पेटीमध्ये किती असतील? 4 डझन. आणि काय असेल 4 डझनचा? 1500 रुपये. काय आहे येऊ शकता तुम्ही इकडे. तर आपला गाला नंबर काय? 510. तेव्हा 510ला तुम्ही या नक्की. बघा इकडे साईज तुम्हाला पुरेपूर मोठी साईज मिळते एकदम. आपला रत्नागिरी देवगड दोन वापरता झाला. आणि हा पण देखील हा एक 7-8 दिवस लागतील ना तयार व्हायला पेंड्यामध्ये. बरं एक विचारत होतं आपल्याला सेपरेट 1-2 डझन घ्यायचे असेल ते घेऊ शकतो ना? 2 डझन मिळतील. बघा ह्या पेट्या रेट आहे 2 डझनचा. मग त्याची कसे असेल भाव? 2 डझनचा 800 रुपये. आतमध्ये पॅकिंग वगैरे चालू आहे तिकडे. तुम्ही या नक्की या इकडे 510 नंबर हा गाला आहे. आणि इकडे तुम्हाला हापूस आंबे हे पायरी आहेत काय? पायरीचा दर थोडा चांगलाच आहे. टेस्टला पायरी हापूसपेक्षा पण चांगला आहे ना. तर काय हा पायरीचा दर का असेल? 4 डझन 6 डझन कितीला? पायरी 6 डझन आहे आणि 1800 रुपये. आणि हा कितपत तयार होईल किती दिवसामध्ये? 4-5 दिवस जातील. एकदा घेऊन बघा तुम्ही. चवीला एकदम मस्त असतो आंबा आणि भारी पेटी वगैरे आहे. तुम्ही येऊन स्वतः खरेदी करा इकडं. तर धन्यवाद दादा. आंबे पाहायला मिळत आहेत. इकडे तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर नाही देऊ शकत पण तुम्हाला जो गाला आहे ना त्यांचे नंबर सांगतो आहे जेणेकरून तुम्हाला इकडे येऊन खरेदी करता आहे. कारण खूप हे गाले आपण फिरतो ना त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट नंबर किती जणांचे देऊ शकतो आपण देऊ शकत नाही. आता आपण आलेलो आहे मार्केटच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये. बघू इकडे आपल्याला मोस्ट ऑफ मँगो आपण कवर केले भरपूर. तिकडे आपला फ्रूटच बघायला मिळतील बहुतेक. तर बघूया आपण. मग बोललो नाही की आता शेवट आहे आपण म्हणजे मार्केटचा आता म्हणजे शेवटचा टप्पा आहे तो पार करतो आहे. मोस्ट ऑफ इकडे आता बाकीचे फळ आपल्याला बघायला मिळतात. आपण तो व्हिडिओ सेपरेट बनणार आहोत. अरे कुठला आहे रे हापूस?
रत्नागिरी रत्नागिरी सर्व रत्नागिरीत आहे ना. ही जरा छोटीच आहे इथे आणि सर्वात ही मोठीच आहे तिकडे आहे. काचा एका पेटीमध्ये किती बसतील एकदा 1800 का है 2000 का है 2200 का है. आणि कितना डझन रहेगा एक पेटी में. 7 डझन है 5 डझन है 6 डझन. 5 6 हे 60 डझन आहे. और कितने का आहे. 1800 रुपयाला 6 डझन आंबे आहे बघा. रत्नागिरीचा आंबा आणि साईज पण बघू शकता की मीडियम साईज आहे. मस्तच आहे. 2200 का है सेट 5 डझन. बरे तिकडे पॅकिंग होते पेटीमध्ये बघा. आता आपण शेवटच्या टप्प्यात आहे. तर हा गाला नंबर आहे जे 539 राणे अँड सन्स. बघा इकडे तुम्ही घेऊ शकता आंबा. तर आता आपण मोस्ट ऑफ मार्केट हे कवर केलेलं आहे. फ्रूट मार्केट मी खूप मोठं आहे पण तिथे आपण जास्तच म्हणजे आता अक्षय तृतीयानंतर हापूस आंबा भरपूर प्रमाणात येतो. देवगडचा हापूस आंबा आहे, रत्नागिरीचा हापूस आंबा आहे. पण इकडे आपल्याला आल्यानंतर एक अलिबागचा त्याच्यानंतर जुन्नरचा कर्नाटक हापूस आंबा हे असे आंबे आहेत ना हे भरपूर पाहायला मिळाले. तर तुम्ही हापूस आंबा आहे ना नक्की आपली माणसं एक बघून तर तुम्हाला हापूस आंबा देखील समोरून कळेल आहे की कुठल्या प्रकारचा आणि चांगला टेस्ट सवय ती स्मेल असते ना मँगोची लगेच कळते. आणि तुम्हाला ते गाले नंबर देखील सांगितले आहेत ते तुम्हाला तो हापूस आंबा पाहायला मिळेल. देवगडचा 800 रुपये डझन आहे, 900 रुपये डझन आहे आणि तिथं 5 डझनचा भाव 2200 1800 साईजप्रमाणे आहे. तर खूप संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि माझ्यावर तनिष्का पण फिरली मस्त आहे की. तर नक्की तुम्हाला हे जर फळ खरेदी करायचं असेल हापूस आंबा तर नक्की या मार्केटला एकदा भेट द्या. आणि आपण संपूर्ण सिरीज सुरू करतो आहे. आता थोड्या दिवसानंतर आपले फ्रूट मार्केटचा आपण पूर्ण व्हिडिओ बनवतो. नंतर भाजी मार्केट असणार आहे, मसाला मार्केट असणार आहे, कांदा मार्केट असणार आहे, त्यानंतर ड्रायफ्रूट मार्केट संपूर्ण आपण एक सिरीज बनवतो आहे. त्यातला आपला पहिलाच व्हिडिओ आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो करा सबस्क्राईब. भेटू अशा का पुढे नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. आणि आंबा खायला विसरू नका. आंबे खायला विसरू नका. सलाम.